आपल्याकडचे ऋषीमुनी हे शास्त्रज्ञांचे बाप होते. एक ऋषीमुनींनी जे संशोधन केले तिकडच्या 100 शास्त्रज्ञांना अजून उकललेलं नाही ते. म्हणजे आत्मज्ञानामध्ये सगळी जाण होती, पण आपण बाहेरच्या ज्ञानामध्ये एवढे भरकटलो की आपल्याला आपलीच ताकद संपून विसरून गेलो आपण, आहे की नाही. आणि आपल्याला सगळ्यात मोठी समस्या काय आपल्या शेतकऱ्यांचीच नाही, ती सगळ्या माणसाची, या पृथ्वीवरच्या प्रत्येक माणसाची आहे. काय, जेवढी क्लिष्ट गोष्ट असेल ना तेवढी त्याला समजून घ्यायला जास्त इंटरेस्ट तयार होतो. जेवढी सहज सोपी गोष्ट असेल ना त्याला वाटतं हे यात काय अर्थ आहे. म्हणजे अहंकाराला तिथं काही कामच मिळत नाही ना. अहंकाराला खाद्य कुठं मिळतं, फार अवघड आहे बरं काही, आणि मग मला जमलं. एखादं सोपं आहे, मी म्हणलो अरे सहज काय नाही, बडे आरामसे. तो म्हणतो नाही, बडे आरामची कुठे शेती राहते, आम्ही मूर्ख आहे का, अख्खा जन्म गेला आमचा. मुळात SCT वैदिक काय आहे, वैदिक हे असं आहे की ते शेतीच्या आत्म्यावर काम करतं, म्हणजे सोलवर, म्हणजे एनर्जीवर. मला सांगा, तुम्ही सर्वजण आपण इथं आहोत, आपल्या सर्वांच्या आतमध्ये प्राण आहे, तोपर्यंतच आपल्याला किंमत आहे. सर, तुमच्या घरी किती स्टेट आहे, तुमच्याकडं किती ज्ञान आहे, तुमच्याकडं आज किती फिजिकल स्ट्रेंथ आहे, किंवा तुमच्याकडे आज समजा किती समाजाचा पाठिंबा आहे, यांनी तुम्ही जिवंत आहे का तुमच्यामध्ये प्राण आहे म्हणून जिवंत आहे? प्राण आहे म्हणून जिवंत. ते गेल्यावर हे कोणीच तुमचे नाही. 7-12 सुद्धा 8 दिवसांनी बदलतो सर. बरोबर आहे का नाही? मग मला तुम्हाला प्रॅक्टिकल जगात घेऊन यायचं, वास्तविक जगात.